व्याख्यानाला येण्याआधी माझं मनोबल वाढतील अशा अनेक घटना घडल्या. त्यामध्ये यजुर्वेद यांनी जे सामाजिक काम, त्याला सामाजिकपेक्षाही पुढचं म्हणता येईल, ते पाहता आलं. दिव्यांग, वंचित, अनाथ मुलांसाठी एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांनी सांगितलं, मी इथंच कुठंतरी शिकत होतो, इथपर्यंत आलो आणि याच मैदानात खेळलो. या मातीचं सत्व घेऊन एक शाळकरी मुलगा आज महाराष्ट्रासाठी, देशासाठी एवढं मोठं काम करतोय, हे या गावाच्या मातीचा सुगंध येण्यासारखी गोष्ट आहे. खरा माणूस मला पाहायला मिळाला आल्याबरोबर. कसं असतं, अपघात झाला की आपण थांबतो आणि प्रत्येकाला वाटतं की या जखमेला उचललं पाहिजे. ते कुणाला वाटतं? आपल्या आतल्या माणसाला वाटतं. पण आपल्या बाहेर एक माणूस असतो. प्रत्येकामध्ये दोन माणसं आहेत, एक अंतर्मन आणि एक बहिर्मन. तर बाहेरचा माणूस सांगतो की आता ॲम्ब्युलन्स येईल, त्याला घेऊन जाईल, तू बसून राहा, तुझी गाडी खराब होईल. आपण त्या जखमी माणसाला उचलत नाही. म्हणजे बाहेरचा माणूस आपल्या आतल्या माणसाला दाबतो. आपण हॉटेलमध्ये कुठंतरी नाश्ता करतोय, समोर एखादं भिकाऱ्याचं पोर, त्याच्या चेहऱ्यावर भूक आहे, आपण त्याच्याकडं पाहतो, आपला आतला माणूस जागा होतो आणि सांगतो की याला काहीतरी दिलं पाहिजे. पण आपला बाहेरचा माणूस सांगतो तुझी प्रतिष्ठा जाईल, बाकीचे देतील, तू खाली पाहून का होईना खात राहा. म्हणून आपला आतला माणूस बाहेरचा माणूस कधीच वर येऊ देत नाही. एसटीमध्ये आपण बसलेलो असतो, एखादी आजी उभी असते, खड्डा आली की ती कधी पडेल याचा भरोसा नसतो. प्रत्येकाचं अंतर्मन सांगतं हिला जागा दिली पाहिजे, फक्त सांगतं, आपण उठत नाही. बहिर्मन त्याला सांगतं दुसरा जागा देईल, तू बसून राहा. म्हणजे आपला आतला माणूस कायम जागा असतो, पण बाहेरचा माणूस त्याला कधीच वर येऊ देत नाही. यजुर्वेदसारखा एखादा माणूस असा असतो की ज्याचा आतला माणूस बाहेर आलेला असतो, म्हणून आज त्याच्या हातून एवढं काम घडलेलं असतं. आणि ते हा प्रयत्न आजूबाजूला करतायत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. खूप वर्षापासून आपण ही व्याख्यानमाला घेत आहे. व्याख्यानाची जागाही चांगली आहे, जागा मोकळी आहे. म्हणजे तसं श्रोत्यांना बंधन नाही, आपण बसावंच. बंदिस्त हॉल असल्यावर अनेकांना अडचण येते. त्यात अनेक जण सावधगिरी म्हणून मागे बसलेले असतात, कारण वक्ते कसे असतील याचा भरोसा नसतो. पुढं बसलेले धाडसाने बसलेले असतात, कारण अचानक वक्त्यानं जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनाही चेहरा असा करावा लागतो की चांगलं चाललेलं आहे. ते वक्ता गेल्यावर विचारतात यजुर्वेदला नेमकं कुठून यांना आणलं होतं. त्यामुळं सगळ्या वक्त्यांचे प्रकार आपल्याला माहीत असतील. कौस्तुभ बोलत होता मागाशी, मी त्याचं नाव विचारून घेतलं. मला वाटतं इतके दिवस जे व्याख्यानं चाललेत त्यातून निर्माण झालेला हा कौस्तुभ आहे. म्हणजे काही दिवसांनी तुम्हाला बाहेरचा वक्ता बोलवण्याची सुद्धा गरज पडणार नाही, अशी परिस्थिती कौस्तुभचं सगळं त्यानंच केलं. स्वागतगीत सुद्धा तोच म्हटला. आणि मला वाटतं असाच मुलगा आता पाहिजे. पाहुण्याचं स्वागत, स्वागतगीत तोच म्हणतोय, आभारही तोच मानतोय आणि पाहुण्यांना वाटंसुद्धा तोच लावतोय. म्हणजे शाळेत येणारे पाहुणे जरा सुसह्यपणे परत जातील, म्हणून त्याचंही कौतुक. आमच्या दोन भगिनी आता पैलवान होत आहेत, त्यांचंही कौतुक. मला हेवा वाटतो त्यांचा. त्यांचे वडील, आई इथं आलेले होते, त्यांना घडवणारे गुरु इथं आलेले होते. एक वेगळं वातावरण आपल्या या एरंडोलचं आहे, हे पाहून मला अतिशय आनंद वाटला. आणि कौस्तुभनं सांगितलंय, सुखदुःखाच्या गोष्टी त्यानं सांगितल्या काहीतरी. मला वाटतं आज पहिला आनंद हा आहे आपल्या दृष्टीनं की तुम्ही ऐकायला आणि मी बोलायला इथं आहोत. कारण मधले 2 वर्ष अत्यंत भयंकर गेले कोरोनाचे. ज्यांना बेड मिळालं ते गेले, ज्यांना मिळालं नाही ते वाचले, असंही झालं त्या काळामध्ये. ज्याच्या त्याच्या सुदैवाचा, दुर्दैवाचा तो भाग होता. परंतु ही महामारी पहिल्यांदाच आपल्याकडे आली का? ही दर 100 वर्षानं येते. म्हणजे 1820 साली आपल्याकडं स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला होता. म्हणजे ते अमेरिकन सैन्य आगगाडीतून फिरलं जगभर आणि लोकांना स्पॅनिश फ्लू झाला आणि त्यात अनेक लोक मारले गेले. त्यानंतर बरोबर 100 वर्षांनी प्लेग आला. प्लेग काय, जहाजातून उंदरं आले, ते सुद्धा चीनमधूनच आले. चीन हा रोग उत्पादक देश आहे.
असं काही दिवसांनी भूगोलात लिहिलं जाईल. ते उंदराच्या अंगावरच्या पिसवा अनेकांना चावल्या आणि प्लेग झाला. पुण्यामध्ये तर इंग्रजांनी धुमाकूळ घातला म्हणून चाफेकर बंधूंनी रँडला गोळ्या घातल्या. आणि त्यावेळेस पुण्यामध्ये अशी एक अफवा पसरली, ती टिळकांच्या विरोधकांनी पसरवली, की टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यांना आपल्या वाहनाला आदेश दिला महामारी पसरव. आता पुणंच असल्यामुळं अशा अफवा काय त्या नवीन नाही. त्या प्लेगमध्ये अनेक माणसं मेली आणि बरोबर 100 वर्षांनी म्हणजे 2020ला कोरोना आला. तो विमानातून पसरला, म्हणजे स्पॅनिश फ्लू आगगाडीतून पसरला, प्लेग जहाजातून पसरला आणि कोरोना विमानातून पसरला. म्हणजे महामारीसुद्धा दर 100 वर्षांनी वाहन बदलते. पुढच्या 100 वर्षांनं ती कशातून येईल सांगता येत नाही, पाणबुडीतूनही येईल. त्यावेळेस आपण नसू, लहान मुलं असण्याची शक्यता आहे. आपण असलो तरी तो शेवटची महामारी आपली असेल. कारण निसर्गसुद्धा विचारतो आपण किती दिवस आता इथं असता, नवीन लोकांना येऊ द्या जरा. त्यामुळे या महामार्या येतात जातात. आनंदाची गोष्ट आपण त्यामधून जिंकलो, इथं तगून आहात, ही पहिली आनंदाची गोष्ट आहे. परंतु होतंय काय की आपण सगळे सध्या अस्वस्थ आहोत. का आहोत विचारलं तर कारण सांगता येत नाही. मी खूप दुःखी आहे असं अनेक जण म्हणतात. मी तणावात आहे, मला स्ट्रेस आहे, मला झोप येत नाही. याचे कारणं जर शोधायला गेले तर जुना काळ आपल्याला पाहावा लागेल. जुन्या काळी काही मनोरंजनाची साधनं नव्हती. मला आठवतं आमच्या गावामध्ये रामलीला यायची आणि आजी मला ती रामलीला पाहायला घेऊन जायची. 1 महिनाभर ती रामलीला चालायची. त्यामध्ये सीतेचं काम करणारा एखादा देखणा पुरुष असायचा, कारण त्यावेळेस नाटकात स्त्रियांनी काम करू नये असा दंडक होता. म्हणून एखादा देखणा सुंदर पुरुष सीतेचं काम करायचा आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण रावण प्रत्येक प्रयोगाला त्याला पळून न्यायचा आणि ते पुरुष असल्यामुळं पुन्हा आणून सोडायचा. त्यामुळं रामलीला महिनाभर छान चालायची. रामलीलाचा प्रयोग संपला की त्या रामाच्या लक्ष्मणाच्या पाया पडायला अशी रांग लागायची. मग आजी मला एके दिवशी त्या रामाच्या पाया पडायला अशी रांगेत घेऊन उभी राहिली. मी शेजारी पाहिलं, रावण एकटाच उभा होता. म्हटलं हा सुद्धा देवासारखा दिसतोय, याचे पाय मोकळे आहेत, याच्या पाया पडलं तर काय अडचण आहे. म्हणून मी पटकन रावणाच्या पाया पडलो तर आजीनं धपाटा टाकला. आजीला म्हटलं काय झालं, तर ती म्हटली हा दुष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस सुष्ट आणि दुष्ट हे संस्कार सुद्धा अशा कार्यक्रमातून व्हायचे. गंमत अशी, हेच राम लक्ष्मण झालेले माणसं दिवसा पीठ मागत धान्य मागत गावात फिरायचे. त्यावेळेस त्यांना दारात सुद्धा कोणी उभं करत नव्हतं, पण रात्री वेश घातल्यानंतर मात्र त्यांच्या पाया पडायला रांग लागायची. याचं कोढं मला त्या बालपणात अजिबात उलगडलं नाही. याचा अर्थ माणसानं जर बनावट रूप घेतलं तर लोक त्याला फसतात, खऱ्या रूपाला मात्र मानत नाही. ही समाजाची रीत आहे. त्या रामलीलानं आम्हालाही शिकवलं. नाटक आमच्या गावात एकदा आलं. दुसरं काही मनोरंजनाचं साधनच नव्हतं. प्रचंड गर्दी नाटकाला. आम्ही असे लहान होतो, आम्ही असे पुढे बसलेलो नाटक पाहायला आणि मागे गाव बसलेलं सगळं. नाटकामध्ये असं दृश्य होतं, त्या नायकानं त्या खलनायकावर असं पिस्तूल रोखलेलं होतं. आता त्यावेळेस ते दिवाळीतलं पिस्तूल असायचं टिकल्यांचं, हे गावठी पिस्तूल वगैरे नव्हते, ते आत्ता आले. आणि तो नायक त्या खलनायकाला असं म्हटलं की मी तुला आता गोळी घालून ठार मारतो. हे माईक वगैरे असं काही तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस. गंमत अशी होती की नायकानं असं म्हणायचं मी तुला गोळी घालून ठार करतो आणि मागून पडद्यामागून एकानं फटाका वाजवायचा, असं ते दृश्य होतं. नायकानं ते पिस्तूल असं रोखलं आणि तो खलनायकाला असं म्हटलं आता मी तुला गोळी घालून ठार मारतो. पावसाळ्याचे दिवस असावेत, मागच्याला फटाकाच पेटेना. 1 काडी 2 काडी, काडी पेटी संपली तरी फटाका पेटेना. आता हा नायक पिस्तूल धरून कंटाळला. खलनायक काहीतरी आवाज झाल्याशिवाय मारायचं कसं, तोही उभा. आम्ही लहान मुलं आ वासून उभे. मोठ्यांना वाटलं पिस्तुलात काहीतरी बिघाड झाला, गोळी सुटेना. 5 मिनिटं यातच गेले. डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला. त्यानं हळूच पडद्या खालून असा सुरा सरकवला आणि तो नायकाला असं म्हटलं आज जरा अडचण आहे, यानं मार म्हणे. आता नायकच तो हुशार होता. त्यानं ते पिस्तूल फेकून दिला आणि तो त्या खलनायकाला असं म्हटला तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस, आज मी तुला सुऱ्यानं मारतो. म्हणून त्यानं पिस्तूल फेकून दिलं. सुरा असा घेतला आणि असा तो उगरल्याबरोबर मागून आवाज आला ठो. खलनायक हसत खाली कोसळला. नायक सुद्धा हसायला लागला.
आम्ही हसायला लागलो, सगळं गाव हसायला लागलं. पण दुसऱ्या दिवशी या चुकीची बातमी कुठं वृत्तपत्रात आली नाही. त्याचं कारण असं होतं की आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. हा त्यांच्या आणि आमच्यामध्ये फरक आहे. पूर्वीचं सुख, पूर्वीचा आनंद सुद्धा निर्भळपणे घेता यायचा, निरशा दुधासारखा. आता आम्हाला ती सवय नाही. रेडिओसारखं साधन होतं पूर्वी, रेडिओला सुद्धा लायसन होतं. आमचे जुने लोक सांगतील, काहीतरी पैसे भरावे लागायचे तेव्हा रेडिओ सुरू असायचा आणि सगळ्या गावाला मिळून एक रेडिओ सुद्धा पुरायचा. कारण ते बगलेत रेडिओ टाकला, मोठा आवाज केला की गावभर फिरलं की सगळ्या गावाला ते गाणं ऐकू यायचं. पुढं ते लायसन रद्द झालं. वसंत साठे नभोवानी मंत्री झाल्यानंतर ते रेडिओचं लायसन संपलं. पण रेडिओला इतकं महत्त्व होतं, तुम्हाला सांगतो, हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायची. तो नवरदेव सांगायचा मला हुंड्यात काय रेडिओ मिळाला. म्हणजे त्यावेळेस लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. लहान मुलांना सुद्धा समजलं, ते सुद्धा घरातील रेडिओ पाहतात, बंदच होत नाही. त्यात वडील समोर असल्यावर तर अजिबातच बंद होत नाही. त्यांना अनुभव आहे. नंतर टीव्ही आले, तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला, भला मोठा. अहो काय अप्रूप त्या टीव्हीचं. टीव्ही आल्याबरोबर त्याला उदबत्त्या, हार घातला, नारळ फोडला समोर, टीव्हीवर नाही. मग त्याचं ते शटर उघडलं की तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुरू. वर एक अँटेना लावलेला स्लॅबवर, मालदावर, त्याच्या शेजारी एक बांबू ठेवलेला ॲडजस्ट करायला. आणि ते टीव्हीच्या चित्रामध्ये अशा मुंग्या यायच्या, मध्ये मध्ये टीव्ही हलायचा. मग त्या बाई, बातम्या देणाऱ्या बाईसुद्धा शांत चेहऱ्याने बातम्या द्यायच्या. म्हणजे आनंदाची बातमी तशीच, दुःखी बातमी तशीच, सरकारी चेहरा होता. कारण त्यावेळेस एकच चॅनल होता सह्याद्री नावाचा, आणि भ्रष्टाचाराच्या बातम्या त्यात नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होता, सांगायला अडचण होती. आता खाजगी चॅनल्स आहेत, उद्या होणार आजच सांगतात, उद्या 10 कोटीचा होणार आहेत, ब्रेकिंग न्यूज वगैरे. त्यावेळेस तसं नव्हतं. आणि त्या बाईसुद्धा अशा स्थिर नाही, त्या हलायच्या, अशा त्या लाटा यायच्या त्या चित्रामध्ये. कधी कधी बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील, त्याच हलायच्या. लोक म्हणायचे याच हालतायत, हवामान कशा शांत राहत. रामायण महाभारत मालिका असायची, सगळ्या गावामध्ये सामसूम, ज्याच्या घरात टीव्ही तिथं प्रचंड गर्दी. मग टीव्हीत मुंग्या आल्या की एक जण उभा केलेला असायचं वर बांबू घेऊन. मग खालचा एक जण ओरडायचा, अरे ते मुंग्या आल्या, डावीकडे फिरव फिरव फिरव. ते बिचारा असं फिरवायचं, बस करे बस करे बस करे. चित्र स्थिर व्हायचं, तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग वरचा खालच्याला म्हणायचा पुढचा एपिसोड मी पाहणार, तू वर बांबू घेऊन उभा राहायचं. म्हणजे सलग एपिसोड सुद्धा पाहता येत नसायचा. त्या सह्याद्री चॅनलवर एक चहाचा कप ठेवलेला असायचा, त्यावर लिहिलेलं असायचं सह्याद्री. कधी कधी काय व्हायचं, एखादी माशी यायची आणि त्या कपावर बसायची, आणि बाई बातम्यात येता येता हळूच ती माशी अशा उडवायच्या हातानं. कधी कधी काय व्हायचं, बाईंनी ती माशी उडवायला आणि आमच्या घरातल्या टीव्हीच्या काचेवर बसलेल्या माश्या उडायला एकच वेळ व्हायची. मग आमचे जुने लोक म्हणायचे इतक्या लांब बसलेली बाई आमच्या घराच्या टीव्हीच्या काचेवर बसलेल्या माश्या कशा उडवते बा, हे नवीनच काहीतरी आलंय. अशी सगळी ती गंमत होती. टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट असला तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र रंगीत होता. आता टीव्ही रंगीत आहे, पण मिळणारा आनंद कसा आहे हे तुम्ही तुमचं ठरवा. आता सगळी सुधारणा होत गेली. आता रिमोटचे टीव्ही आले, माणसाच्या चंचलतेला वाव मिळायला लागला. आणि आता तर जसं विज्ञान पुढं पुढं चाललंय, मॉडेल्स बदलत चालले. काल परवा मी वृत्तपत्रात एक बातमी वाचली, आता एक नवीन मॉडेल येतंय टीव्हीचं, रिमोटची गरज नाही, पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार. आता शंका आहे काय, पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं? ते त्याच्याबरोबरच पाठवायचं का परत सुरू करण्याची काही सोय असेल? आता हे नवीन तंत्रज्ञान आहे. पण हे सगळं रंगीत रंगीत घरामध्ये आलं आणि आम्ही आता त्यातून सुखावायला लागलो. मी या सगळ्या भगिनींचं अभिनंदन करील की ही वेळ महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनी बाहेर पडण्याची नाहीच, तरी तुम्ही बाहेर पडलात. त्या सिरियलमधल्या सुनेचं काय होईल त्याची तुम्हाला काळजी नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. नाही तर महाराष्ट्रामध्ये 7 वाजले की आमच्या सगळ्या भगिनी प्रवचनाला बसल्यासारख्या टीव्ही समोर बसतात. मग 7ला ती सिरियल सुरू होते.
एक सासू एक सून, त्यांच्यासारखेच दिसणारे एक दोन पुरुष, तो गोंधळ सुरू होतो. मग त्या 3-4 स्त्रिया एकत्र येतात. या सुनेचा आता कसा काटा काढायचा. मग ते लहान मुलगी सुद्धा बसून पाहते की सासू नावाचा प्रकार खूप दुष्ट असतो. मोठं झाल्याबरोबर पहिला काटा या प्रकाराचा करायचा. तिच्या मनावर सुद्धा संस्कार होत जातात. आणि आमच्या बाई इतक्या तल्लीन होतात तो टीव्ही पाहताना, एका मागोमाग सिरियल, अशी स्मरणशक्ती वाढत जाते. कुठलं पात्र कुठं सगळं आमच्या लक्षात राहतं. तुमच्याच बाबतीत नाही, आमच्या घरात हेच आहे. मी एकदा कार्यक्रम उरकून घरात गेलो, त्यावेळेस कुंकू नावाची मालिका सुरू होती. तुम्हाला आठवत असेल, खूप सुंदर मालिका होती. आमची सौ ती कुंकू मालिका पाहण्यात इतकी दंग होती की तिला घरामध्ये खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही. मालिका संपल्यावर त्यानं मला विचारलं, काही हवंय का? म्हटलं आधी त्या कुंकवाचं वाटोळं होत्या, मग आमच्याकडे पहा. आम्ही कुठं जाणार आहोत? आम्ही इथंच येणार आहोत. म्हणजे पूर्वी स्त्रिया पुरुषांना विचारायचे इतके वेळ कुठं होतात, आता 9 पर्यंत विचारतच नाहीत. घरात या, बसा, तुमच्याकडे आमचं लक्षच नाही. कधी या, आम्हाला ते टीव्हीतले पात्र महत्वाचे. एवढं कमी की काय, म्हणून आम्ही आता जेवायला सुद्धा टीव्ही समोर बसतो, कारण ते मालिका चुकायला नको. मग आई ते सगळं आणते स्वयंपाकाचं, मग मुलगा इकडे मुलगी इकडे, हे बाबा बिचारे बसतात आपले नाईलाजानं तिथं, आंबट चेहऱ्यानं पाहतात, कारण मग तसं जेवायलाच मिळायचं नाही अशी परिस्थिती आहे. मग बसतात तिथे, मग आई भाजी वगैरे वाढते. मग आणि नेमका जेवायला सुरुवात केली की अक्षय कुमार येतो. टॉयलेट कशानं धुवावं, असं मस्त त्या भांड्यात होतो ना. मग आई बाबांना म्हणते, यानं फार स्वच्छ निघतं, उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढू का तुम्हाला. बाबा तर घाबरूनच जातात, कुठल्या भांड्यातील भाजी याचा भरोसाच नाही. त्याच्यामुळं बरेचसे पुरुष बाहेर जेवतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. असं झाल्यामुळं घरात जर अशी भांडी दिसली तर ते जेवूनच बाहेरून येतात. परंतु आमचा मुलगा शेजारी मुलगी शेजारी, त्यांच्या मनावर काय संस्कार या टीव्हीचे होत असतील, काय आमच्या मालिका आहेत. एका गोजीरवाण्या घरात काहीच गोजीरवाणं नाही, सगळं लाजीरवाणंच आहे. उलट एका लाजीरवाण्या घरात नाव दिलं पाहिजे. सगळे प्रेमाचे त्रिकोण, प्रेमाचे संबंध, काय संस्कार आमच्या मुलामुलींवर होत असतील. आम्ही म्हणतो छत्रपती घडले, लहान आमचा बाल शिवाजी घडला जिजाऊनं शिकवण्यामुळं घडला. जिजाऊ त्यांना महाभारतातल्या गोष्टी सांगायची, कसा भीमानं पराक्रम केला. रामायणातल्या गोष्टी सांगायची, कसा रामानं पराक्रम केला. तेव्हा त्या बाल शिवाजीच्या मनात स्फुल्लिंग पेटत गेलं की आपण सुद्धा शूर पराक्रमी होऊन या मुघलांविरुद्ध लढलं पाहिजे. हे त्या बाल शिवाजीच्या मनात ते स्फुल्लिंग बालपणी रुजलं जिजाऊनं सांगितल्यामुळं. आताची जिजाऊ काय शिकवते आमच्या बाल शिवाजी. तो लहान मुलगा आईला विचारतो टीव्ही पाहता पाहता, आई ती मनोरमा काल शंकरच्या घरात होती, आज कुठं असेल. आई म्हणते बावळट लक्ष देत नाही, आज ती मनोहरच्या घरात असेल. मग असे संस्कार जर मुलांवर टीव्ही पाहता पाहता होत असतील तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही सगळ्या सिरियल सोडून इथं आला, म्हणजे तुमच्यामध्ये जिजाऊंचा अंश आहे. आणि तुम्ही शिवाजीला घडवू शकता, घडवण्याचा तरी प्रयत्न आम्ही करू शकतो. हे सगळं कमी होतं म्हणून की काय मोबाईल आले. मोबाईल कशाला आले? पटकन माणसांनी कामं करायचे मोबाईलवर आणि मग बाकीचे कामं करायला मोकळं व्हायचं. आता माणसं काय करतात, इतर कामं पटकन करतात आणि मोबाईलवर भरपूर वेळ बसतात. मोबाईलचे फायदे सुद्धा आहेत, पण आम्ही त्याच्या वापरावर कसं तो वापरतो यावर सगळं आहे. त्यामध्ये इंटरनेट आलं, सगळं जग आलं. आम्ही ते खिशात ठेवलं म्हणजे सगळं जग आमच्या खिशात आलं. पण माणसाचे चेहरे मात्र जगाला पारखे झाल्यासारखे दिसायला लागले. प्रत्येकाचं व्हॉट्सअप आहे, असलं पाहिजे. चांगले संवाद त्यावर होतात. गंमत काय होते, एखादी भली मोठी पोस्ट येते लांबलचक, न वाचता पुढं पाठवून द्यायची, पोस्टमनगिरी करायची, तू वाच नाही तर नको वाचू. एखादी कविता आली छान, कवीचं नाव काढायचं, आमचं पेस्ट करायचं, पुढं पाठवून द्यायचं, नवीन कवी निर्माण होतो. म्हणजे पूर्वी व्यक्त कोण व्हायचं, विचारवंत व्यक्त व्हायचे, चांगलं बोलणारे माणसं व्यक्त व्हायचे, ज्याच्याकडे काहीतरी कृती आहे तो व्यक्त व्हायचा. आता विचार कोण होतं, ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो विचार व्यक्त करतो. कधी करतो. रात्री 1:30 वाजता उठा, माणसं व्यक्तच होतात. काय व्यक्त होतो बाबा, सगळं जग झोपलेलं असताना. आमचं पूर्वीचं घर आठवा, उठल्याबरोबर काय व्हायचं. जर आई बाबा मुलगा आणि मुलगी त्या घरात जर असेल, उठल्याबरोबर वडील आधी स्नान करायचे आणि पोथी वाचायला बसायचे.
दासबोध वाचायचे, रामायण वाचायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे. आमची आई तुळशी वृंदावनासमोर राहून उभी राहून तुळशीला पाणी घालायची. आमच्या घरातील ताई सगळं अंगण झाडून घ्यायची, सारवायची. आणि आमचा दादा व्यायाम करायचा. हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता चौघे उठल्याबरोबर काय करतात? मोबाईल पाहतात. जगाची काळजी आहे? काय झालं असेल? मग रात्री कोणतरी गेलेला असतो, त्याचा फोटो असतोच. ते रात्री गेले, पहिलं काम त्यांना श्रद्धांजली व्हायची पहाटच. मग 1-2-3 फुलं टाकायचे, 5-6 टाका, फुकटच आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली, टाकले फुलं. त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो, वाढदिवस, त्याला तेच फुलं टाकायची. गेला तरी तेच, आला तरी तेच. त्यात भावना नाही, काही नाही, काही नाही. असं आमचं सुरू होतं. आईकडे पाहायचं नाही, वडिलांकडे पाहायचं नाही. कुठेतरी 200-300 किलोमीटर दूर असलेल्या मित्राला, मैत्रिणीला मेसेज पाठवायचा, गुड मॉर्निंग, आणि पुन्हा रिप्लायची वाट पाहायची. परत मेसेज काय येत नाही, परत मेसेज काय येत नाही. तो मेसेज द्यायच्या अवस्थेत आहे की नाही याचंही भान आम्हाला नसतं आणि आम्ही अस्वस्थ होत जातो. असे सगळे प्रकार सुरू झाले. प्रत्येकाचं फेसबुक अकाउंट आहे, असलं पाहिजे. तोंडाला फेस येऊस तर माणसं फेसबुक खेळतात. बरं, आपला चेहरा चांगला नसेल, एखादा चांगला चेहरा त्यावर टाका, काय होतं? रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते. असे चेहरे टाकतात. आणि जागतिक चिंतेची आम्हाला सवय लागलेली आहे आता फेसबुकमुळं. आमच्या भगिनींनी एक काम करा, उद्या स्वतःचा फोटो टाका फेसबुकवर आणि खाली एकच वाक्य लिहा, मला सर्दी झाली, टाकून पहा. एवढंच टाका. अहो, जगभरातून तुम्हाला तासाभरात हजारो कमेंट्स येतील. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाफ घ्या, त्याचा काढा प्या, हा मलम लावा. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. म्हणजे फेसबुकवरच्या कोण अनोळखी बाई, तिला सल्ले, मॅडम अमुक गोळी घ्या, तमुक मलम लावा. अरे शेजारी बघ ना बाबा, बायको शिंकते, तिला एखादी गोळी आणून दे ना. जागतिक दुःख. आमच्या तरुण मुलांची सख्खी बहीण लग्नाची आहे, त्याचं दुःख नाही. ऐश्वर्या रॉयचं लग्न झालं, यांना फार दुःख झालं. त्या दिवशी देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा हो. आता ती त्याच्याशी लग्न करणार नव्हती तर तुझ्याशी करणार होती का नाही? मग जे आपल्यापर्यंत येतच नाही त्याचं दुःख तू पाळतो कशाला, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून एका चांगल्या साधनाचा आम्ही अति वापरानं वाटोळं केलेलं आहे, ते मोबाईलचं. त्यामध्ये आम्ही हरून गेलेलो आहोत. अहो, माणसं विनोदाच्या पुढे गेलेली आहेत. एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून स्वतःच्या घराऐवजी शेजाऱ्याच्याच घरात गेला. तिथल्या ताई टीव्ही पाहत होत्या. त्यांना वाटलं आपले हे आले, हे बसले सोफ्यावर व्हॉट्सअप बघत. त्या घराचे खरे मालक आले फेसबुक खेळत आणि यांना पाहून मोठ्यानं ओरडले, सॉरी ह, मी चुकून तुमच्या घरात आलो. आता हे विनोद सुद्धा कमी पडतात की काय, इतका वापर आता त्याचा आमचा सुरू झालेला आहे. आमची आई वापरते, वडील वापरतात, लहान मुलगा वापरतो, मुलगी वापरते, वाईट काय नाही. पण त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत, आम्ही ते वापरतो का? मुलं ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल मागतात, ते काय पाहतात मोबाईलवर हे आम्ही पाहतो का? आमचं लक्ष असतं का? अहो, पूर्वी वडील घरी यायचे, लहान पोरगं धावत जायचं, बाबा आले, बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. काय बाप लेकाचे अशब्द अव्यक्त तिथं प्रेम व्यक्त व्हायचं. आणि आई पाहायची, बाबा दिवसभर घराबाहेर आहेत, आता किती एकमेकावर प्रेम करतायत. आता सुद्धा पप्पा येतात, पोरगं धावत जातं, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात, हे त्यांच्या खिशातला मोबाईल घेतं पळून जातं. म्हणजे आता ज्याच्या खिशात मोबाईल नाही त्या पप्पाकडे मुलं येतील की नाही इथपर्यंतची अवस्था कठीण झालेली आहे. आणि ही कठीण आम्ही केलेली आहे. म्हणून यातून कुठेतरी आम्ही सावध होणार की नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही अस्वस्थ होतो, बेचैन होतो, त्या एका साधनामुळे आम्ही बेचैन होतो. म्हणून कुठली गोष्ट किती वापरावी, पूर्वीचे मनोरंजनाचे साधनं, आत्ताचे नको तितकं जे अफाट आमच्या अंगावर धावून आलंय ते आम्ही किती वापरावं, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि हे सगळं जर नाहीसं करायचं असेल तर शिक्षण आम्हाला फार महत्त्वाचं आहे. पण आमचा आजचा